अरे बाबा लय मोठं आयुर्वेदिक झाड आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. पाहू शकता मित्रांनो, हे जे झाड आहे ते आयुर्वेदिक आहे. ह्याचं माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो, स्त्री रोगासाठी हे झाड उपयोगात येतं मित्रांनो. संपूर्ण झाड जे आहे ते मित्रांनो आयुर्वेदिक आहे मित्रांनो. तर ह्याची ओळख करून घ्या मित्रांनो. ह्याला जे आता ह्या दिवसामध्ये ह्याला पान झाडी झालेली असते मित्रांनो, आणि ह्या झाडाचं नाव आहे काटशिवरी. तर मित्रांनो कुणासाठी उपयोगी येतं ते सांगत आहे मित्रांनो. हे स्त्री रोगासाठी उपयोगी येतं आणि स्त्रियासाठी उपयोगी येतं मित्रांनो. तर ह्याचं काय खातं ते सांगत आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, ही जी आहे ती साल खातात मित्रांनो, आणि ह्याच्या साल बारीक वाटून खातात मित्रांनो. बरं, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हे आधी जाणून घ्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर विश्वास नसला तर अनेक कोण्या आयुर्वेदिकामधल्या माणसाला विचारून घ्या, कोण्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये विचारून घ्या. कारण तर ह्याचा जी लाभ आहे ती 100% आहे मित्रांनो. अशा जर समस्या असल्या तर ह्या औषधाचा वापर करावा मित्रांनो. जाणकार माणसापासून विचारून घ्यावं मित्रांनो. माझ्याच एकट्याच्या म्हणण्यावर देखील तुम्ही खाऊ नये मित्रांनो. कारण तर आयुर्वेदिकामध्ये शक्ती जास्त असते मित्रांनो, त्याकरता माहिती देत आहे. तर पाहू शकता मित्रांनो, हे जे झाड आहे ते कमीत कमी 40 ते 45 वर्षाच्या वयाचं झाड असेल. माझ्या अगोदरचं आहे मित्रांनो. कारण तर मला ह्या झाड कवा लावलेलं आहे, कवापासून आहे त्याची काही कल्पना नाही मित्रांनो. तर मी व्हिडिओ बनविण्याचा खास मुद्दा असा आहे मित्रांनो, कारण तर ह्याची 100% औषधामध्ये वापर करावा मित्रांनो, त्याकरता देत आहे माहिती. तर माझी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.